इस मदर्स डे माय एफएम बन रहा है माय एफएम। आई लागते प्रत्येक कामासाठी, आई हवी जेवण वाढण्यासाठी, आई असते कायम आपल्या पाठी, मग काय एकच दिवस साजरा करायचा मातृदिनासाठी। हॅलो नमस्कार, मी आरजे मृदुला आणि तुम्ही मला ऐकत आहात 104 माय एफएम वर। पहिल्यांदा आई बनताना मला खूप वेगळी फिलिंग झाली होती आणि तशीच फिलिंग आज मला आरजे बनल्यावरती होतीये। आई या शब्दाची फोड कशी केली जाती तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा सुंदर अर्थ या शब्दाचा आहे। म्हणायला गेलं तर अगदी 2च अक्षरांचा हा शब्द आहे, पण संपूर्ण जीवनाचं सार यात दडलेलं आहे असं मला वाटतं, कारण आईशिवाय जगच नाही। आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवायला लागतात, हो की नाही? पण आई झाल्यानंतर आपल्या बाळाचा सांभाळ कसा करायचा, त्याला कसं वाढवायचं ह्याचं शिक्षण एका आईला द्यायची गरज नसते आणि असं शिक्षण कुठली युनिव्हर्सिटी देऊ सुद्धा शकत नाही। आई झाल्यावर आपोआपच आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात। मी जेव्हा आई होणार होते मला समजलं तो क्षण अतिशय वेगळा होता। 9 महिन्यांचा माझा प्रवास अतिशय खडतर होता, पण तरीही त्यात बाळाची होणारी हालचाल मला एक सुखद अनुभव देऊन जायची। 9 महिन्यांचा चढ उतार असणारा प्रवास झाल्यानंतर जेव्हा बाळाला हातात घेतलं तो क्षण अगदी वेगळा होता आणि तेव्हा असं वाटलं की हा प्रवास ह्या आनंदापुढे काहीच नाही। तुम्हाला माहिती आहे का मदर्स डेची काय स्टोरी आहे? मलाही ती तुम्हाला ऐकवायची खूप इच्छा आहे। त्यासाठी तुम्ही असंच ऐकत रहा 104 माय एफएम माझ्यासोबत म्हणजेच आरजे मृदुला सोबत। चलो अच्छा सुनते हैं। इस मदर्स डे माय एफएम बन रहा है माय एफएम। सुनते रहिए इस मदर्स डे माय एफएम बन रहा है माय एफएम। हॅलो, मी आरजे मृदुला, तर तुम्ही पुन्हा एकदा ऐकताय मला 104 माय एफएम वर। 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला होता। या कायद्यानुसार मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर भारतातही हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय बरं का। खरंच आपल्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळं हा एकच दिवस आपण आईसाठी द्यावा का ह्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे। आईचं महत्त्व एवढं आहे ना की बोलायला गेलं तर दिवस पुरणार नाही आणि तिच्याबद्दल लिहिण्यासाठी आकाशाचा कागद जरी केला आणि समुद्राची शाई जरी आणली तरी आईची महती लिहून पूर्ण होणार नाही। सगळ्यात निस्वार्थी प्रेम जर कोण करत असेल तर ती आई असते। आपण ना आपल्या आईला फार टेकन फॉर ग्रँटेड घेतो, मीही असंच घेत होते, पण आई झाल्यानंतर कळालं की मूल जन्माला घालायला, ते वाढवायला आणि संगोपन करायला आईला कोणत्या दिव्यातून जावं लागतं। त्यामुळं मा तुझे सलाम। आजचा अनुभव माझ्यासाठी एकदम भारी होता। आज माईकवर बोलण्याची संधी मला मिळाली, हे सगळं माझ्यासाठी एकदम नवीन होतं। हा माईक, हा माहोल मला एकदम हवाहवासा वाटला। ही संधी मला माय एफएम कडून मिळाली।